नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सलबतपूरकडे जाणाऱ्या रोडवरती पोलिसांनी पकडली दरोड्याच्या तयारीमध्ये असणारी टोळी, मुद्देमाल जप्त। आंबेगाव तालुक्यातील फुलवडे इथे औंदुबर घाटामध्ये कोसळली आहे दरड, 3 दिवस उलटूनही कोणतीही उपाययोजना नाही। शेवगाव सहकारी संस्थेमधील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन। आणि बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव इथे उपकोषागार कार्यालय रामभरोसे, गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांनी केली आहे मागणी। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सलबतपूरकडे जाणाऱ्या रोडवरील चारीजवळ पोलिसांच्या पथकाने पहाटे 5 आरोपी दरोड्याच्या मुद्देमालासह पकडले आहेत। त्यांच्याकडून 10,10,940 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले। सलबतपूर रोडवरती एक इनोव्हा गाडीसह 4 ते 5 इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या बातमीनुसार पोलिसांची पथकं खासगी वाहनाने रवाना झाली। त्यावेळी खडका फाटा ते सलबतपूरकडे जाणाऱ्या रोडवरील चारीजवळ एक इनोव्हा कार आणि 4 ते 5 इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना आढळून आले। त्यावेळी पोलिसांच्या पथकाने पहाटे 4च्या सुमारास छापा टाकून त्या आरोपींना ताब्यात घेतले। त्यांची अंगझडती आणि गाडीची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक चॉपर, लोखंडी रॉड, 2 लाकडी दांडके, 3 रस्सी, 7 सुतळी ॲटम बॉम्ब, 2 नंबर प्लेट, 1 नाडा दोरा, निळ्या रंगाचे डिझेल ड्रम, आरोपींकडील रोख रक्कम आणि 2 मोबाईल असा एकूण 10,10,940 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। सदर टोळीकडनं भविष्यामध्ये घडणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडनं वर्तवली जाते। आज सकाळी 3:15 वाजेच्या सुमारास आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सलबतपूर रोडवर चारीजवळ एका इनोव्हा गाडीमध्ये 5 इसम आलेले आहेत आणि ते संशयितरित्या त्या ठिकाणी टेहानी करत आहेत। तर तुम्ही आता गेल्यास ते मिळून येतील अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही आमचे अधीनस्थ कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कचे, बाबासाहेब लबडे, हेड कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड व इतर पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, PSI भिंगारे व इतर कर्मचारी यांना बोलून सदरबाबत माहिती दिली आणि त्यानंतर सदर ठिकाणी छापा घालणे कामी माननीय रंजन कुमार शर्मा साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक पवार साहेब श्रीरामपूर व SDPO शेवगाव मंदार जवळे साहेब, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर छाप्याची आखणी करून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक इनोव्हा कारच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला एक इसम उभा होता व त्याच्या बाजूला 4 इसम टेहाणी करताना दिसून आले। तर त्यांची तेथील वर्तन किंवा ती वागणूक होती ती संशयास्पद वाटली, त्यामुळे आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तिथून त्यांनी पळ काढला। परंतु आमचे बरोबर असलेले कर्मचारी व अधिकारी यांनी त्यास ताबडतोब त्या ठिकाणी पकडले व त्यांना त्यांची नावगाव विचारली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली की सुजित भिकन देवकुळे, राहणार हरेगाव, संदीप एकनाथ ढगे, राहणार श्रीरामपूर, त्यानंतर रोहन विलास शिंदे आणि अभिजित मधुकर जोंधळे व दीपक बाबासाहेब शेटे अशी ती 5 इसम होते। त्यांना प्रथम माहिती विचारली असता त्यांनी अतिशय उडवाउडीची उत्तरे दिली, परंतु त्यांची ज्यावेळेस आमचे PSI भिंगारे यांनी 2 पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली तर त्यामध्ये त्यांच्या अंगझडतीमध्ये चॉपर, एक स्टील रॉड, त्यानंतर त्यांचे काठ्या अशा त्या ठिकाणी मिळून आल्या आणि त्या गाडीची जेव्हा झडती घेतली त्या गाडीमध्ये जवळजवळ 5 मास्क मिळून आले की जे मास्क ज्या ठिकाणी ते स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी वापरले जातात, तसेच रस्ता अडवणुकीसाठी जी रस्सी वापरली जाते
तर अशा त्या ठिकाणी रस्सी पण त्या गाडीमध्ये आणि त्या आरोपींकडे मिळून आल्या। कार वापरली, त्या इनोवा कारची नंबर प्लेट अशी आहे की MH05BS 4716, परंतु त्या गाडीमध्ये आणखी नंबर प्लेट मिळून आली की 2 नंबर प्लेट मिळून आल्या। त्या नंबर प्लेट MH12KT 2812 अशा होत्या। त्यामुळं सदर गाडी ही बहुतेक चोरीची असावी असा आमचा संशय आहे। तर त्या तपासादरम्यान ते निष्पन्न होईलच, परंतु अशा रोड रॉबरीज करणारं हे एक मोठं रॅकेट आहे आणि ते त्यांनी जे केलेले काही गुन्हे असतील ते निश्चितच तपासामध्ये उघडकीस होतील। आणि आमची ज्यावेळेस खात्री झाली की हे आरोपी रस्ता लुटीसाठी किंवा दरोडा घालण्याच्या तयारीमध्येच या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यामुळे आम्ही सदर ठिकाणचे आरोपी त्यांना ताब्यात घेऊन पोसई भिंगारे यांनी तेथील सविस्तर पंचनामा करून त्यांना पोस्टेला घेऊन आलो व त्यांच्यावर भादवी 399 402 सह आरमॅट 425 सह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास पोसई माळी हे करत आहे। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जयंती उत्सवामध्ये धनगर आरक्षण मुद्द्यावरून गोंधळ घातलेल्या आणि सध्या जामखेड येथील जेलमध्ये असणाऱ्या डॉक्टर भिसे यांची भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट घेतली आहे। तसेच भाजप सरकारवरती आणि त्यांच्या धोरणावरती यावेळी त्यांनी तीव्र टीका केली आहे। जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 31 मे रोजी झालेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवामध्ये धनगर आरक्षण मुद्द्यावरून गोंधळ घालून राडा करणाऱ्या समर्थक कार्यकर्ते यांच्यावरती पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी त्यातील काही कार्यकर्त्यांची जामिनावरती सुटका करण्यात आली आहे। त्यापैकी गंभीर कलमांनुसार जामखेड येथील जेलमध्ये असणारे डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांना जामीन मंजूर करण्यात आला नाहीये। त्यांची भारिप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सदिच्छा भेट घेतली आहे आणि त्यांना दिलासा दिलाय। तसेच पत्रकार परिषदेमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत कायदेशीर मार्गाने आरक्षणाचा लढा करणं योग्य आहे। सरकार मात्र घटनेची पायमल्ली करताय, धनगर समाजावरती दडपशाही करताय, हे खपवून घेतलं जाणार नाहीये। भारिप बहुजन पक्ष धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बरोबर राहून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू आणि सरकारची दडपशाही मोडीस काढली जाईल, अशा प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिल्यात। यावेळी भारिप संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी, लोक अधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अरुण जाधव यासह नागरिक बहुसंख्येने इथे उपस्थित होते। सत्ताधारी पक्षाचे लोक जाणच टाळतात, काही त्याच्यावरती बोलू शकत नाही, पण समूहापूर्णच आवाज उठायला लागला त्यावेळेस आम्ही तिला संघटित केला असं आम्ही मानतो। पोलीस जिथे व्हिडिओ अवेलेबल आहे, गाडीत बसले आणि दगड लागले, पोलिसाच्या ताब्यातून उठून दगडफेक करता येत नाही। त्याच्यामुळे हे अंडर इन्स्ट्रक्शन झाले एवढं फक्त मी म्हणेन। म्हणून मी म्हणाल ना की 307चा गुन्हा हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते गाईडलाईन आहेत त्या असल्या तरच तुम्ही लावू शकता, नाही का माझ्यांना आता आम्ही जी काही भूमिका घेतो त्या सगळ्याच्या धनगर समाजाला आरक्षण मिळू नये यांचे जे विरोधक आहे ते आदिवासी समुदाय, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आदिवासींशी लढण्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही सत्तेमध्ये या, सत्तेमध्ये आल्यानंतर मग तुम्ही आदिवासींशी या प्रश्नावरती वाटाघाटी करा। दोघांनी वाटाघाटी केल्याशिवाय त्याच्यातून मार्ग निघू शकत नाही। काय केलं की आम्ही असं म्हणतो की घटनेवरती बदला म्हणून असताना RSS BJPचा घातच त्यांनी घातलेला आहे। तेव्हा सेक्युलर फोर्सेसनी एकत्र याव्या हा आमचाही प्रयत्न आहे, पण आम्ही त्यांना असं म्हणतो की या सेक्युलर फोर्सेस एकत्र करत असताना आतापर्यंत त्यांनी पार्लमेंट बघितलेलं नाही। पण धनगर समाज आहे त्यांनी पार्लमेंट बघितलेलं नाही, माळी आहे, OBC आहे, छोटा OBC आहे, भटक्या विमुक्त आहे, मुस्लिम समूह, यांना 2-2 जागा आपण देऊ। हे तत्व मान्य असेल तर आम्ही बसायला तयार आहोत, अन्यथा आम्ही सगळ्या जागा लढू। आम्ही असं सगळं डिमांड करतोय की RSSनी स्वतःची भूमिका स्पष्ट करा। ते मनुस्मृतीला अधिक महत्त्व देतात आणि ज्ञानेश्वरीला आणि तुकाराम महाराजांच्या गाथेला कमी लेखतात। उलट जे काही संविधानातले तत्व आहेत ते चार्वकापासून तुकाराम महाराजांच्या गाथेत त्याची सगळी आपल्याला असणारं तत्व दिसतात
आणि संविधानाने पूर्णपणे मनुवाद हा असताना नाकारून टाकतो. तेव्हा RSSनी आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा जे काही विधान आलेलं आहे ते विधानसुद्धा गोलमोल विधान आहे. त्यांच्या विधानामध्ये मनुवाद हा कुठंही कंडेम केलेला नाही आणि आरोपी भिडे यांनी असणारं तुलनात्मक केलेलं आहे, त्या तुलनेचा सुद्धा निषेध झालेला नाही. आम्ही सहमत नाही एवढं बोलून चालत नाही, तर त्यांनी पहिल्यांदा ही तुलनात्मक बरोबर आहे का याचं उत्तर द्यावं. ते व्यक्तिगत स्वतः ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज यांना मनुवाद्यापेक्षा मोठं मानतात की कमी मानतात याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. खंडोबाचा आणि माऊलीचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत माऊलीच्या पालखीनं जेजुरीचा निरोप घेतला. त्यानंतर जयाद्री खोऱ्यानजीकच्या दौंडज खिंडीमध्ये ही दिंडी निहारीसाठी विसावली. तिथे वारकऱ्यांनी आपल्या अनुभवाच्या गप्पा शेअर केल्यात आणि अप्रतिम निसर्गाचा आनंद लुटला. खंडोबाचा जागर, विठोबाचा गजर आणि भंडारा बुक्क्याची उधळण असा शैव वैष्णवांशी एकरूप असणाऱ्या माऊली पालखी सोहळ्यानं जेजुरीचा निरोप घेत गुरुवारी पहाटे प्रस्थान केलाय. सकाळच्या नयनरम्य आणि निसर्ग अनुभूती देणाऱ्या नजीकच्या जयाद्री खोऱ्यामधील दौंडज खिंडीमध्ये न्याहारी करण्यासाठी ही पालखी विसावली. हिरवागार शालू नेसलेल्या दौंडज खिंडीची शांतता भंग करत टाळ मृदुंगाचा गजर तर अभंग, गवळण, भारुड असे संत साहित्यांचे शब्द रंग उधळत विविध संत नामाचा गजर करत आपली न्याहारी घेण्यामध्ये वारकरी इथे दंग होते. लाखो वारकऱ्यांनी या न्याहारी विसाव्यामध्ये आपल्या पायी वारीमधील अनुभवाच्या गप्पा मारल्यात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगामधनं जणू अध्यात्म आणि निसर्गाच्या एकरूपाची अनुभूती यावी असा माऊली सोहळा दौंडज खिंडीमध्ये बघून धन्य झाल्यासारखं वाटत होतं. दूर डोंगरावरनं दिसणाऱ्या या वैष्णव सोहळ्याचं रूप जणू बहुरंगी बहुढंगी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे संत दर्शन घडवत होते. जणू याची देही याची डोळा पाहिला निसर्ग आणि भक्तीचा वारकरी अशी अनुभूती या ठिकाणी होत होती. न्याहारी सोहळा, भगव्या पताका, तुळशीची विविध रूपं, रंगीबेरंगी फेटे आणि रंगीबेरंगी वाळत घातलेल्या साड्या तसेच विणा, टाळ, मृदुंग हे या विसाव्यामधील खरे आकर्षण होते. हा सोहळा म्हणजे आजच्या पिढीला आपल्या लोकसंस्कृती आणि संस्काराचं दर्शन घडवणारा सोहळाच आहे. दौंडज गावकऱ्यांना माऊलीचं दर्शन देऊन वैष्णवांची वारी वाल्मिक ऋषींच्या वाल्हे इथे मुक्कामी पोहोचली आहे. मी आज इथं खिंडीत आलेलो आहे. माझ्या वडिलांबरोबर आलेलो आहे. मला इथं अनेक काही शिकाय भेटतंय व बघाय भेटतंय. सगळं हिरवगार, नवीन, पेटे, सगळे लोक बसलेले, वारेंच्या सौंदर्यावर मला खूप आनंद होत आहे. मी पहिल्यांदा एवढा आनंद घेतोय, लाभ घेतोय आज सगळ्यांचा. माऊलींची पालखी आत्ताच नुकती गेलेली आहे. मला हे बघून खूप आनंद होतोय. पहिल्यांदाच वारी करते. आजपर्यंत वारी फक्त ऐकली होती, पण आज जेव्हा मी प्रत्यक्ष वारी करते जो काही अनुभूती मला मिळते ती अनुभूती मी कुठेच नाही बघितली. इतकं सुंदर सुंदर लोक, इतकं सुंदर सुंदर वारकरी, निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर वारी ही दोन्ही तडजोड इतकं सुंदर अनुभूती मनाला मिळते. मी आज पहिल्यांदाच जेजुरी ते वाल्हा पायीवारी करते. पायीवारी करून जो मला आनंद मिळतो तो आनंद आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. आणि त्याचबरोबर इतकं जोरात पाऊस येतो, हे होतो, तरी पण वारकरी व्यवस्थित चालतात. त्यांचा तो उत्साह बघून, त्यांच्याकडे बघून मला मनाला वेगळंच समाधान मिळतं. जेजुरीमध्ये येताना पालखीला पण असं कधी वारी केली नाही, म्हणून ठरवलं की यावर्षी वारी करायची. आता या खिंडीत गेले, इतका सुंदर आणि मस्त निसर्ग आहे, पाहून तुम्हाला आकर्षक वाटेल. आणि आम्ही दरवेळेस खिंडीतून जातो. माझं गावच जवळ येतो, पण जातानाच एवढं भारी नाही वाटत. पण आज हा पालखी सोहळा बघताना एकदम मन प्रसन्न होतं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हटलं जातं ते उघडच नाही, कारण त्याचा साक्षात आपल्याला जेजुरी नजीक असलेल्या निसर्गरम्य अशा दौंडज खिंडीत पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं माऊलीची पालखी आणि तो निसर्ग म्हणजे भक्ती आणि निसर्ग याचा एक मिलाप आपल्याला इथं पाहायला मिळतो. खिंडीमध्ये टाळ, मृदुंग याचा गजर पाहायला मिळतो.
तर गजर ऐकल्यानंतर मात्र जे दृश्य असतं ते पालखीचं ते फारच अप्रतिम सुंदर असतं. रिमझिम पावसाची जी शिडकाव असतो आणि त्यात हिरव्यागार गालिच्यावरती आमचा संपूर्ण वैष्णवाचा मेळावा विसावा घेतो. आणि ही न्यारी ही आध्यात्मिक न्यारी आहे. ही न्यारी निसर्ग आणि विठ्ठलाची भक्ती आहे. या भक्तिशक्तीचंच वर्णन म्हणजेच ही पंढरपूरची वारी आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, सी24 तास, जेजुरी. नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिरामध्ये अथवा तीर्थस्थळी सोने, चांदी, रोख रक्कम, मिठाई वाटप, अन्नदान वा कोंबड्या आणि बकऱ्यांचे बळी देण्याची परंपरा आहे. मात्र शिरूर आंबेगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये पाबळ लोणी रोडवरती थापेवाडी जवळ एक तीर्थक्षेत्र आहे की जिथे दिला जातोय जुन्या पुराण्या आणि फाटक्या कपड्यांचा बळी. काय आहे यामागील श्रद्धा, आख्यायिका पाहूयात आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. फाटक्या कपड्यांची नवस्फूर्ती. शिरूर आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती थापेवाडी नजीक गेल्या अनेक वर्षांपासून फाटक्या कपड्यानं केली जाते नवस्फूर्ती आणि ही परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते. या फाटके कपडे परिधान करणाऱ्या देवाचं नाव आहे चिंध्यादेव म्हणजे खंडोबा. पण खंडोबा देवाचा चिंध्यादेव म्हणून परिचय असलेला हा देव मनामधील इच्छा पूर्ण करणारं जागृत देवस्थान म्हणून या परिसरामध्ये परिचित आहे. मनामधील इच्छा पूर्ण झाल्यावरती महागाईच्या काळामध्ये नवस करण्यासाठी त्याच्या पूर्ततेसाठी लोकांना आपला खिसा रिकामा करावा लागतो. पण या ठिकाणी चक्क फाटक्या कपड्याचे देवाला दान देऊन नवस फेडले जातात. पाबळ लोणी रोडवरती झाडांवरती जुन्या कपड्यांच्या चिंध्या लटकलेल्या दिसल्या की इथे हे देवस्थान आहे हे समजून जायचं. या देवस्थानला दूरवरनं लोक आपल्या अडीअडचणी घेऊन येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथे नवस करतात आणि इच्छित फळ मिळालं की इथे हा विशेष चढावा चढवण्यात येतो. या परिसरामध्ये भाविकांमध्ये हे पवित्र स्थान मानलं जातं. या देवाचं दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्मामधील लोकांची इथे सर्वाधिक संख्या असते. चांगलं आरोग्य मिळावं यासाठी भाविक इथे येतात. या देवाविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या ठिकाणी जवळच असणाऱ्या चर्मकार समाजामधील एका महिलेनं पाबळ ते धामणी या गावापर्यंत श्री क्षेत्र खंडोबा इथे इच्छित फळ मिळवण्यासाठी पाबळपासनं लोटांगण घेऊन या ठिकाणापर्यंत येण्याचा नवस केला होता. लोटांगण घालत येत असताना त्या महिलेच्या शरीरावरील कपड्यांच्या अक्षरशः चिंध्या झाल्या होत्या. ती महिला अर्धमेली झाली होती. तिला पुढे जाणं शक्य नव्हतं म्हणून तिनं देवाचा धावा केला आणि देवानं या ठिकाणी येऊन साक्षात तिला दर्शन दिलंय आणि नवीन वस्त्र दिली आहेत. त्यावेळी तिनं आपल्या अंगावरील कपडे देवाला अर्पण केले आणि तिच्या तपश्चर्येचं इच्छित फळ तिला मिळालंय. म्हणून या क्षेत्राला चिंध्या अर्पण केल्यामुळे या देवाचं नाव चिंध्यादेव असं पडलंय, अशी आख्यायिका येथील ज्येष्ठ नागरिक किसन आगरकर यांनी सांगितली आहे. त्या मुशाला जाताना या मार्गी ज्या जिजूरला पालख्या जातात ह्या मार्गस्थ जात असतात. त्याच्यामुळे जी खंडोबाची जे वारी करणारी लोक असतात ते आवर्जून या ठिकाणी थांबतात. थांबल्यानंतर त्यांच्या हातातले जे भगवी पथक आहेत त्या श्रद्धेच्या ठिकाणी ते बांधून पुढं मार्गक्रमण करत असतात. आणि म्हणून पूर्वीपासून हा त्यांचा मार्गस्थ वारीचा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्यावरून संगमनेर या भागातून जिजूरला जाणारे वारकरी जात असतात. आणि जाताना शेवट आठवण म्हणून इथे त्यांचं श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी ते आपली देवाची पताका बांधून पुढे जातात. म्हणून या स्थानाला चिंध्यादेव असं म्हटलं जातं. परंतु हे स्थान म्हणजे खंडोबाचं स्थान आहे आणि पवित्र असं स्थान आहे. म्हणून या ठिकाणी वारकऱ्यांची खंडोबाच्या वारकऱ्यांची एक श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी एक देवता आहे. आणि या ठिकाणी ती देवतासुद्धा अतिशय पवित्र आहे आणि त्या श्रद्धेने लोक इथे थांबून दर्शन कोण बालगोपाळ पंगत या ठिकाणी करत असतात. तर फाटके कपडे चढवण्याची प्रथा कधी आणि का सुरू झाली यासंबंधी कोणतीही विश्वसनीय माहिती नाहीये. मात्र स्थानिक बुजुर्गांच्या म्हणण्यानुसार या परंपरेस अनेक वर्षांचा इतिहास आहे. अनादीन काळापासून इथे देवांचं वास्तव्य आहे. पण काही का असेना इथे श्रद्धा ही टिकून आहे एवढं नक्की. सुनील पिंगळे, सी24 तास, पाबळ. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
कॉलेजच्या मागे लोणीकंद पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील मुख्य रस्त्यावरील औदुंबर घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे पलीकडील 3 गावांमध्ये जाणारा रस्ताच बंद झालाय. येण्या जाण्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतंय. 3 दिवस उलटलेत, मात्र प्रशासन याची कुठलीही दखल घेत नाहीये. ही दरड तात्काळ हटवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असणाऱ्या फुलवडे येथील मुख्य रस्त्यावरती औदुंबरेश्वर घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे पलीकडील भगवतवाडी, गबालेवाडी, गणेशवाडी या 3 गावांकडे जाणारा रस्ता बंद झालाय. या गावाकडे जाण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना डोंगरावरती चढून 6 ते 7 किलोमीटर चालून जावं लागतंय. गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे. दरड कोसळून 3 दिवस झालेत, तरी प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाहीये. हा रस्ता बंद झाल्यामुळे अनेकांना मोठी कसरत करत पलीकडच्या गावामध्ये जावं लागतंय. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. डोंगरावरनं जाताना एखाद्याचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदरच संबंधित विभागानं दरड लवकर हटवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नमस्कार, मी आदिनाथ शिवाजी हिले, ग्रामपंचायत सदस्य फुलवडे गावापासून वरती भगतवाडी, गबालेवाडी आणि गणेशवाडी या प्रामुख्याने 3 वाड्यांना जोडणारा रस्ता औदुंबरेश्वर घाट म्हणून या रस्त्याची ओळख आहे. आणि आज 2-3 दिवसापासून रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे ह्या घाटात दरड कोसळून लोकांची गैरसोय होते. 3 दिवसापूर्वीच या घाटामध्ये मोठी दरड कोसळून हा घाट पूर्णपणे बंद झाला. खालच्या गावापासून भगतवाडी, गबालेवाडी आणि गणेशवाडी या 3 वाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या इथल्या रहिवाशांना 6 ते 7 किलोमीटर डोंगर चढून वाड्या वस्त्यांना जावं लागतं आणि शाळकरी मुलांची शाळेत जाण्या येण्यासाठी मोठी गैरसोय झालेली. 3 दिवस उलटूनही हे प्रशासनाने दरड हटवली नाही. नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या डोंगरावरनं जाणाऱ्या येणाऱ्या शाळकरी मुलांचा इथल्या रहिवाशांचा जर अपघाती काही झालं तर याची दखल कोण घेणार? तरी ही दरड लवकरात लवकर हटवावी ही नम्र विनंती. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. आता तुम्ही लाईव्ह दर्शन, प्रसाद आणि अभिषेक यासाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगाव आणि शेमारो एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं प्रति शिर्डी शिरगाव देवस्थान इथे लाईव्ह दर्शन आणि अन्य ऑनलाईन सेवेचं अनावरण करण्यात आलंय. नवस बोलायचं असल्यास त्याचा मेसेज आता एन्क्रिप्टेड पद्धतीनं देवाच्या समोर करू शकणार आहात. तसेच लाईव्ह दर्शन, प्रसाद आणि अभिषेक यासाठी तुम्ही बुकिंग करू शकता. भक्ती ॲपवर सगळ्या सुविधा आता आपल्या श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगावसाठी मिळणार आहेत. श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डी शिरगाव आणि शेमारो एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं प्रति शिर्डी शिरगाव देवस्थान इथून मोबाईलवरती लाईव्ह दर्शन आणि अन्य ऑनलाईन सेवेचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी शेमारो भक्ती ॲपचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे, विश्वस्त सचिव सपना लालचंदानी, शोरूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेनगाडा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रसन्न पाटील, विश्वस्त रवी जाधव, उमेश काविटकर, विभावरी जाधव, डिंपल लालचंदानी, प्रतिभा कारंजकर, समीर शेख आदी इथे उपस्थित होते. राजकारणात असणाऱ्या माणसाला कधी कुठं काय बोलावं लागेल हे थोडा प्रॉब्लेम असतो. पण राजकारणी लोक इतके हुशार असतात की ते बोलून मोकळे होतात आणि मग लोक त्याचा विचार करतात. पण मी नेहमी माझ्या जीवनात असं ठरवलंय की आपण जे बोलतो त्याचा अभ्यास असला पाहिजे, वाचन असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे आणि ज्याविषयी बोलतो त्याचं ज्ञान पण असलं पाहिजे. आज
हिरेनबाई, आपण आणि आपल्या सगळ्या मित्रांनी कंपनीच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम लोकांच्या पुढे आणला. खरं तर देव, धर्म, मन, श्रद्धा, सबुरी हे सगळे विषय म्हटलं तर अवघड आहेत, म्हटलं तर सोपे, पण हे अनुभूतीचे विषय आहेत. ज्याला त्याचा अनुभव येतो त्यालाच त्याच्यातलं कळतं. पण मी अंधश्रद्धा पाळणारा पण नाहीये. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की ह्या देशामध्ये, राज्यामध्ये, जगामध्ये बाबांसारखे खूप लोक होऊन गेले आणि होतील. पंची जेवढी जास्तीत जास्त मला सेवा करता येईल आयुष्यभर मी करत राहील. आणि या शेमारूच्या या साहसाने किंवा या शेमारूच्या उपक्रमाने मी इतका मनामध्ये खुश झालेलो आहे की बस बाबा तुम्हाला भरपूर देतील, तुमचं कल्याण होईल आणि शेमोरी कंपनीचं नाव हे जगामध्ये जगविख्यात होईल, एवढंच मी सांगतो. कैसे बना ये सब आप लोग ने भी जाना, लेकिन 200 साल हो गए बाबा को. अभी 100 इयर्स चलता है और 100 इयर्स चलते हैं. 200 साल से बाबा ने चमत्कार 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 किया है सभी के लिए. लेकिन फिर भी मंदिरों में गर्दी कम नहीं हो रही है, तो बाबा ने शेमारो कंपनी को भेजा. और उसी तरीके से अभी शेमारो कंपनी के CEO ने मुझसे कहा कि आज के टाइम में बच्चों को मोबाइल चाहिए जिसके ज़रिए वो सब कुछ देखना चाहते हैं. इसके लिए हमने ये नया टेक्निक को अपनाया है ताकि हम लोगों तक घर घर तक पहुंचाए, ताकि जो भी नहीं आ सके या कहीं किसी को कुछ लगता है या इंस्टेंट आपको कुछ भी कोई भी बात बोलना है बाबा से, आप तुरंत वो ऐप को दबाएंगे. आपको घर बैठ के आपकी मन्नत के लिए, आपके लिए सभी सुविधा शेमारो कंपनी ने आपके लिए लेकर आए हैं. हम आभार मानते हैं शेमारो कंपनी का, जो प्रतिश्रुति के लिए भी ये सेवा, जो हम चाहते थे कि प्रतिश्रुति घर घर जाए, सभी को समझ में आ जाए, इसीलिए इन्होंने हमारे लिए आके हमारे लिए काम किया है. हम इनका आभार मानते हैं. हमारे सारे ट्रस्टीज भी उनका आभार मानते हैं. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कळवण तालुक्यातील विरशेतमध्ये बंद हातपंप सुरू करून हातपंपाचे दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार आणि गॅस्ट्रो साथीनं थैमान घातलंय. रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होतीये. दरम्यान प्रशासनाच्या वतीनं आणि वैद्यकीय विभागाच्या वतीनं पथकं तयार करून सर्व उपाययोजना करण्यात आल्यात आणि योग्य त्या सूचना देण्यात आल्यात. कळवण तालुक्यातील विरशेत इथे बंद हातपंप सुरू करून हातपंपाचं दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार आणि गॅस्ट्रो साथीनं थैमान घातलंय. दुसऱ्या दिवशी देखील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, तर 37 अत्यावस्थेमध्ये आहेत. रात्री उपचारांसाठी दाखल झालेल्या दिलीप लक्ष्मण गवळी यांना अधिक उपचारांसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. तर 10 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मंगल हरिश्चंद्र जाधव या महिलेचा मृत्यू झालाय. सुरगाणा तालुक्यातील राहुडे इथे एकाचा मृत्यू आणि शेकडो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना ताजी असताना कळवण तालुक्यातील विरशेत इथे घटना घडली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रुग्णांची संख्या देखील वाढतीये. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर काही रुग्णांची तपासणी करून प्रकृती ठीक असल्यामुळे त्यांना घरी सोडून देण्यात आलंय. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाट, माजी सभापती मधुकर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय डेकाटे, वैद्यकीय अधिकारी दिनेश पाटील, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी भेट देऊन रुग्णांची तपासणी केली आहे आणि तातडीनं उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. कळवणचे गटविकास अधिकारी DM बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील यांचे वैद्यकीय पथक 10 जुलैपासून या ठिकाणी तळ ठोकून परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत बंद करण्यात आलेत. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्या रुग्णांना अधिक उपचारांसाठी दळवट, कळवण आणि नाशिक इथे पाठवण्यात आले. डॉक्टर विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी कळवण, तालुका वैद्यकीय पथक इथे 24 तास लक्ष ठेवून आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 4 टीम तयार करण्यात आल्यात. दिवसामधनं 3 वेळा प्रत्येक घरी जाऊन रुग्ण आणि पाणी तपासलं जाणार आहे. संपूर्ण साथ आटोक्यात येईपर्यंत आरोग्य पथक विरशेत इथे असणार आहे.
नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या सूचना यांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य, आरोग्य पथक संपूर्ण औषध साठ्यासह इथे उपस्थित आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्रास झाल्यास स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटून तात्काळ उपचार करून घ्यावेत. लवकरात लवकर इथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असा प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय. मी डॉक्टर विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी. विरशेत येथे काल सकाळी बंद बोर चालू करून तिथून काही नागरिकांनी विहिरीत पाणी नेलं आणि पाणी पिल्यामुळे जुलाब उलट्याची लागण झाली असं काल दुपारी मला 3 वाजता निरोप मिळाला. निरोप मिळताच मी लगेचच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुदेल यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सगळ्या टीमसह विरशेत गावामध्ये त्यांनी विजिट दिली. विजिट देऊन प्रत्येक घरोघरी त्यांनी सर्वे केला. काल जवळपास 26 OPD प्रत्येक घरोघरी फिरवून जुलाब उलट्याचे जे काही रुग्ण होते असे एकूण 26 होते आणि त्यांना औषधोपचार देऊन ठीक केलेलं आहे. त्यापैकी फक्त 6 IPD म्हणजे इंडोर झालेले आहेत. त्या 6 मध्ये एक रुग्ण दगावला. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम केल्यानंतर असं निदर्शन आलं की त्या रुग्णाला सिव्हिअर निमोनिया विथ अदर प्रॉब्लेम्स असल्यामुळे आणि एकंदरीत त्याची जी काही हेल्थ स्टेटस होतं तो थोडंसं डाऊन असल्यामुळे लोअर इम्युनिटीमुळे त्याचं निधन झालेलं आहे असं सिव्हिल हॉस्पिटलच्या PM रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं. आज मी इथे विरशेत गावामध्ये व्हिजिट दिली असता पूर्ण हे बघितलं आणि आज जवळपास 24 आतापर्यंत सकाळीपासून 24 OPD झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 3 IPD झालेले आहेत. 3ही रुग्णांना मी आता जेव्हा बघितलं तेव्हा एकदम माइल्ड डिहायड्रेशन आहे आणि ते याच लेवलवरती चांगले होतीलच. लवकरच आपण इथलं जे काही साथीचा जो रोष आहे तो कंट्रोल करू. सगळी यंत्रणा कामात लागलेली आहे. सगळ्या यंत्रणेला आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की प्रत्येक घरी जाऊन 3 वेळा, दिवसातून 3 वेळा, सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वेळा जाऊन प्रत्येक माटत ओटी घ्यायची आहे. क्लोरीनच्या बॉटल त्यांच्याकडे द्यायची आहे. आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. स्वच्छता या सगळ्या बाबीवरती त्या घरामध्ये त्यांना आरोग्य शिक्षण देऊन हे 7 रोग मुक्त लवकरात लवकर आम्ही गाव करू. हार्डली हे आज इथलं जे साथीचा प्रकार आहे तो बंद होईल. परंतु काही प्रमाणात ज्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये जे राहतात रुग्ण ते ह्या 2-3 दिवसामध्ये ते येणारच आहे. जोपर्यंत 0वरती येणार नाही, 0वरती येणार नाही, एकही रुग्ण आमच्याकडे पर्यंत येणार नाही तोपर्यंत ही आरोग्याची टीम या ठिकाणी नक्कीच राहणार आहे. 24 तासामध्ये रोटेशनमध्ये भरपूर आम्ही स्टाफ इथे ठेवू आणि कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये कमतरता राहणार नाही. औषधीची कमतरता नाही. आणि माझी एक अपेक्षा आहे की माझ्या सगळ्या स्टाफकडनं इथे चांगल्या क्वालिटीचं काम नक्कीच होईल. ओके, थँक्यू. सध्या पाण्याचे काय सुविधा? हां, सध्या आपण इथले जे काही लोकल सोर्सेस आहेत, विहीर आहे किंवा बोरवेल आहे, ते सगळं आपण बंद केलेले आहेत. पाऊस भरपूर चालू आहे आणि टँकरने आपण वॉटर सप्लाय करतो. टँकर आल्यानंतर त्याची जोपर्यंत आपण OT टेस्ट घेत नाही तोपर्यंत आपण यांना कोणालाही ते डिस्ट्रीब्यूट करत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण त्या टँकर पाणी प्यायला आपण सांगितलेलं आहे. संबंधित ह्या एक उद्भवलं याच्यात कामात कसं केलं त्या कर्मचाऱ्यांना काय तुम्ही कारवाई? हे सगळं सर्वे झाल्यानंतर कामात जे काही कोणाचं जे काही कसूर असेल त्याच्यावरती नक्कीच ॲक्शन होईल आणि कामात कसूर करू नये हे तर शासनामधला पहिला एक ब्रीदवाक्य आहे. जे काही झालं असेल त्याच्यावरती नक्कीच ॲक्शन होईल. वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेवगाव सहकारी संस्थेमधील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून शेतकरी सभासदांनी जमा केलेली रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सहाय्यक निबंध कार्यालयामधील सहकार अधिकारी गहिनीनाथ विखे यांना निवेदनाद्वारे केली आहे. चौकशी न झाल्यास 20 जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शेवगाव सहकारी संस्थेमधील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून शेतकरी सभासदांनी जमा केलेली रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सहाय्यक निबंध कार्यालयामधील सहकार अधिकारी गहिनीनाथ विखे यांना निवेदन देऊन केली आहे. गैरव्यवहाराची चौकशी न झाल्यास सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये 20 जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनामध्ये म्हटलंय की शेवगाव सेवा संस्थेत सन 2015 ते 2017च्या दरम्यान शेतकरी सभासदांनी कर्जाची परतफेड केली आहे, मात्र ही रक्कम कर्ज खात्यामध्ये भरली गेली नाहीये. कर्ज नसल्याचे दाखले आणि रक्कम भरल्याची पावती शेतकऱ्यांना दिली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वरील कर्ज तसेच राहिलंय, त्यावरील व्याज वाढत गेलंय. शिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाहीये. शासनाच्या कर्जमाफीचा फायदा झाला नाहीये. दोषी सचिवांची चौकशी करून शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, दादा पाचरणे, सभासद विठ्ठल देवडे, साईनाथ देवडे, शेखर लोंढे, भारत देवडे, अमोल देवडे, कृष्णा देवडे आदी इथे उपस्थित होते. सदरील सोसायटीकडे भरणा केलेला असून ते सोसायटीला भरणा दाखवत नाही आणि त्यांनी म्हणजे आमच्यावर बोजा आहे तसा ठेवला आहे. आम्ही पावते बिवते आम्हाला रितसर पावते दिल्या, सारं दिलं आहे आणि आम्हाला हे नवीन कर्ज बी देत नाहीत. आणि काही शेतकऱ्यांना तर काय केलं का नील दाखले दिलेत तरीसुद्धा त्यांच्यावर कर्ज तसंच ठेवलं, म्हणजे त्यांनी भरणा केलाच नाही, सचिवांनी भरणा केलाच नाही. आणि आमच्यावर कसं म्हणजे आता हे संकट आल्यावर झालं, आम्हाला नवीन कर्ज भेटणं, आमच्या ऊसातून पेमेंटसुद्धा त्यांनी कापून आणले का तुमच्यावर कर्ज तसंच आहे, पण आमच्यावर कर्ज नाहीचे. तर काही जणांवर तर कर्जच नाही, पण तरीसुद्धा पैसे पेमेंट त्यांनी कापून आणले. आणि त्यांच्याकडे आपण मागायला गेलं का ते म्हणतात का तुम्ही ह्या अधिकाऱ्याकडे जा, त्या अधिकाऱ्याकडे जा, नुसतं याच्याकडे त्याच्याकडे सांगत राहिले. आणि हे 2-3 महिन्यापासून असंच लोटीत आले. यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि हे पैशामुळे कसं आता आम्ही शेतकरी सर्वसाधारण नाही. आणि शेतकऱ्यामध्ये कसं कमी सारे 2-2.5 एकर क्षेत्रावरले शेतकरी आणि यांचे पेमेंट सर्व कारखान्यांचे पेमेंट गेलेलं आहे, ते यांनी सारं कापून आणलं आणि आम्हाला आमच्या हातात सुद्धा पैसे मिळून नाही राहिले. त्याच्यामुळं शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे. शेतकरी म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आली हो शेतकऱ्यावर, इतकी बिकट परिस्थिती आली. माझं नाव देवडी प्रवीण आबासाहेब, राहणार दादेगाव तालुका शाहूर. त्या शेवगाव सहकारी सोसायटीमध्ये माझ्या वडिलांचं पण इतर शेतकऱ्यांप्रमाणे खातं होतं, परंतु इतर शेतकऱ्यांप्रमाणे पण त्यांची अशीच फसवणूक करण्यात आली. सोसायटीला भरणा आला, थकबाकीच्या नंतर सोसायटीला माझ्या वडिलांनी भरणा केला, परंतु तो भरणा सचिवाकडे जमा केल्यामुळे त्याची पावती त्याने आम्हाला दिली, पण तो भरणा त्याने ज्या बँक आहे त्या बँकेसंदर्भात त्या बँकेत जमा केला नाही. त्याच्यामुळं असं झालं आहे की जो कर्जमाफीचा फॉर्म पण भरला होता, कर्जमाफीत ते पात्र पण ठरू शकले नाही या अशा गोंधळामुळे. असे कित्येक शेतकरी आहेत की त्यांच्यावर अन्याय झालेला, पण ह्या राजकीय मोठे पुढारीमुळे हे दाबून टाकतायत येतेच. पण आमच्याकडे सगळे प्रूफ, विटनेस सर्व काय आहे, नील दाखले काय असतील ते जमिनीवरचे फेरफार बोजा कमी केल्याचे, त्याच्यानंतर पावत्या सर्व काही असून पण इतर जे काही शेतकरी आहेत त्यांनी खोट्या पण पावत्या दिल्या आहेत. आमच्याकडे विटनेस आहेत, पण ज्या शेतकऱ्यांकडे विटनेसच नाही, प्रूफच नाही, त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची. आता 2 ते 3 महिने झाले गेले, आमचे सगळे कॉलेजचे वगैरे ॲडमिशन हे सगळं सोडून आम्ही हे निबंधक कार्यालयाचे हेलपाटे मारतो. हे निबंधक कार्यालयामधून पण आम्हाला उडाउडीची उत्तर दिले जातात. बँकेत गेलो, बँक इन्स्पेक्टर ते सर्व ते आम्हाला फक्त डायरेक्ट असे म्हणतात का तुम्हाला तुमचे पैसे भेटणार नाही, तुम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंत जा, तुम्हाला तुमचे पैसे भेटू शकणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेवगाव सोसायटीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे भरले असताना त्या सचिवांनी आणि त्यांच्या इतर सेक्रेटरी वगैरे यांनी संगनमत करून या ठिकाणी पैसे भरले नाही. आणि आता शेतकऱ्यांच्या ज्या वेळेस लक्षात येत आहे त्याच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिसत नाही. याच्यामुळं आज शेतकरी आक्रमक झाला आहे. आणि येत्या 8 दिवसात जर या प्रशासनाने किंवा निबंधकांनी याच्यावर कारवाई केली नाही तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना
या कार्यालयामध्ये जागरण गोंधळ करणार आहे आणि भविष्यात याला जबाबदार हे प्रशासन राहील, एवढंच आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगतो. वृत्तसंकलन विभाग C24 तास शेवगाव. पुणे तिथे काय उणे ही म्हण परत एकदा रास्त ठरली आहे. कारण पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचं पाणी घरामध्ये घुसू नये यासाठी एका बंगला मालकानं हाऊस लिफ्टिंगचा पर्याय वापरून 2000 स्क्वेअर फुटांचा बंगला तब्बल 250 जॅक लावून उचललाय आणि या बंगल्याची उंची वाढवण्याचं काम आता सुरू आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचं पाणी घरामध्ये घुसू नये यासाठी पुण्यामधील एका बंगला मालकानं अनोखी शक्कल लढवली आहे. हाऊस लिफ्टिंगचा पर्याय वापरून त्यानं 2000 स्क्वेअर फुटाचा बंगला तब्बल 250 जॅक लावून उचललाय आणि पुणे तिथे काय उणे ही म्हण पुन्हा एकदा सार्थ ठरवली आहे. बीटी कवडे रस्त्यावरील तारादत्त कॉलनीमध्ये भारद्वाज नावाचा बंगला आहे. इथे वारंवार होणाऱ्या दुरुस्तीच्या कामांमुळे रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे बंगल्याची उंची आहे तशीच राहिल्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचं पाणी घरामध्ये घुसत होतं. दरवर्षी होणाऱ्या या त्रासामुळे बंगला मालकानं हाऊस लिफ्टिंग या पर्यायाची माहिती मिळवली आणि जॅकच्या साह्यानं बंगला उचलण्याचं ठरवलं. त्यांनी हे काम हरियाणा येथील एका ठेकेदाराकडे सोपवलं आहे. सध्या 250 जॅकच्या साह्यानं हा बंगला उचलण्यात आलाय. त्यामुळे निर्माण झालेल्या जागेमध्ये आता विटा रचून बंगल्याची उंची वाढवण्यात येणार आहे. 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 12 जुलै रोजी सकाळी वरवंडचा मुक्काम आटोपून संध्याकाळी उंडवडी इथे मुक्कामी पोहोचली आहे. दरम्यान दुपारी रोटी घाटामध्ये वारकऱ्यांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी शुक्रवारी 12 जुलै रोजी सकाळी 6 वाजता वरवंडचा मुक्काम आटोपून पाटस रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खराडवाडी, उंडवडी मुक्कामी संध्याकाळी 7:30 वाजता पोहोचली आहे. या दरम्यान दुपारी रोटी घाटामध्ये 8 बैलांच्या जोडीनं पालखी घाट चढून वर गेली आहे. यावेळी अभंगवाणी, गवळणी, भरोडाच्या कार्यक्रमामध्ये घाटामध्ये वारकऱ्यांनी नाचून आनंद व्यक्त केलाय. या वारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता, तर काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. किती वर्ष झालं वारी करता? 20 वर्ष. 20 वर्ष झालं वारी करता का? बरं, आता थकलाय तरी वारी करूशी वाटते तुम्हाला का? हायपर्यंत करणार का? हरिमसेवाला पुण्याची गणना कोण करेल? आज जगद्गुरू तुकाराम महाराज पंचायत रोटी घाट सोडून वर आलेली आहे. तर आपल्याकडे आपल्याला शिवमुखले आज वारी करत आहे. ते वारी घेतली आपण चालू करायचं. काय तुझं नाव आता? देवकर. किती वर्षाला वारी करतो? पहिल्या वर्षी वारी करतो. पण आता वारी पहिल्या वर्षी वारी करतो. काय वाटतं वारीविषयी? काय वाटतं? नाही वारी चालेल वेगळंच आहे का? पण आता ह्या पण शाळा बी करत असते ना? काय दिलाय का? बरं, तुझं नाव काय? कितीला आहे तू? 11वीला. 11वीला. आता किती वर्ष तुझं वारीचं? पहिलं वर्ष. काय वाटतं वारी झाल्यानंतर? तुझं नाव काय? आमले. कितीला आहे? 10वीला. आता ते 10वीचं वर्ष आहे आणि आता वारीला निघालाय. पण आता 10वीचं वर्ष वारीचं किती वर्ष आहे? पहिलंच वर्ष. पण 10वीचा अभ्यास आहे. काय वाटतं म्हणजे आता वारी करताना? वारीचा आनंद वेगळा. पण आता 10वीचं वर्ष असल्यामुळे अभ्यास जास्त असतो का नाही? तरी सुद्धा वारीला निघालाय. मग आता ड्युटीवर राहायला काय चांगलं झालं? माझ्या रात्री काय मागणार? संप्रदायाची तुम्हाला आवड आहे त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलेला आहे. साठी संजय सोनवणे, पालखी सोहळा रोटी घाट. सदर पालखी उंडवडी मुक्काम आटोपून बारामती दिशेनं सकाळी 8 वाजता रवाना होणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुखांनी दिली आहे. सोहळ्यामध्ये आता तरुण वर्गाची मोठी वाढ होत चाललेली आहे. पण आता त्याच्यामध्ये चिमुकले पण आहेत आणि याच्यामध्ये असणारे आता जे युवकांमधून महाराज आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की महाराज आज तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये आले आणि तुमच्याकडनं हातात हे पण काय सांगू पालखी सोहळ्याचं काय महत्त्व सांगू शकाल? मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये 3 गोष्टीची मानवाला खूप नितांत गरज आहे. पहिली गोष्ट सुखाची, दुसरी आनंदाची आणि तिसरी शांतीची. विज्ञान समृद्धीच्या दिशेने प्रभावित होत आहे, पण विज्ञान जीवनामध्ये समृद्धी देतं, अध्यात्म जीवनामध्ये शांती, सुख आणि समाधान प्राप्त करते. जीवनामध्ये या 3 गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर त्यात दिंडीमध्ये येणं फार गरजेचं आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथला आनंद कुठेच भेटणार नाहीये.
म्हणून या दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो. न्यूजसाठी संजय सोनवणे, पालखी सोहळा, रोटी घाट. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% पेक्षा जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव येथील उपकोषागार कार्यालय हे 11 जुलै रोजी सायंकाळपर्यंत बंद असल्याचा प्रकार निदर्शनास आलाय. या ठिकाणी अधिकारी तर सोडाच एकही कर्मचारी इथे हजर नव्हता. त्यामुळे हे कार्यालय सध्या रामभरोसे असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांचे पगार आणि इतर बिलं याशिवाय खरेदी विक्रीसाठी लागणारे स्टॅम्प पेपर आदी महत्त्वाची कामं तालुक्यामधील उपकोषागार कार्यालयामध्ये होतात. मात्र सदर कार्यालय सध्या वाऱ्यावरती असल्याचं उघड झालंय. मागील काही दिवसांपासून या कार्यालयाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यामध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत या कार्यालयामध्ये कोणी अधिकारी कर्मचारी दिसून आला नाहीये. कार्यालयाच्या समोरील दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता आणि आतील दरवाजाला कुलूप लावण्यात आलं होतं. मात्र उपकोषागार अधिकारी यांचे केबिन उघडलेलं होतं. मात्र कक्षामधील सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. याबाबत येथील शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे यांनी उपकोषागार कार्यालयामधील संबंधित गैरहजर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर तहसीलदार भागवत यांच्याशी संपर्क साधला असता उपकोषागार कार्यालय का बंद आहे याबाबत चौकशी करतो असं त्यांनी सांगितलंय. दरम्यान या घटनेची शहरभर चर्चा सुरू आहे. शहरातील आज उपकोषागार कार्यालय आम्ही आज 12:30 वाजता गेलो. तिथे वारंवार तक्रारी केल्या होत्या की उपकोषागार कार्यालय जिथून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतात शेगाव शहरातील ते उपकोषागार कार्यालय आज 1 वाजले तरी अद्याप बंद आहे. तरी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. वाशिम जिल्ह्यामधल्या रिसोडमध्ये गोल्डन ट्रेडर्स ऑर्डर सप्लायर नावाचं दुकान उघडून घरगुती वस्तूंवरती 45% डिस्काउंट मिळेल असं भासवून वस्तूंची विक्री करून एका भामट्यानं रिसोडकरांना जवळपास 50 लाखांचा चुना लावलाय. हा भामटा आता पसार झालाय तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हुशार माणूस आपल्या चालाकीनं सामान्य जनतेला कोणत्या प्रकारे मूर्ख बनवतो त्याचं प्रात्यक्षिक रिसोडमध्ये बघायला मिळालंय. काही महिन्यांपूर्वी रिसोड शहरामध्ये तामिळनाडू राज्याचे रहिवासी असल्याचं सांगून गोल्डन ट्रेडर्स ऑर्डर सप्लायर नावाचे मोठं दुकान गाजावाजा करून सुरू केलं.
त्यामध्ये 45% घरगुती वस्तूंमध्ये डिस्काउंट मिळेल असं भासवून वस्तूंची विक्री देखील सुरू करण्यात आली। यामध्ये सोफा सेट, दिवाण, ड्रेसिंग टेबल, फॅन आदी वस्तू मूळ किमतीच्या अर्ध्या किमतीमध्ये मिळतील अशा प्रकारचं आमिष दाखवण्यात आलं। प्रथम अर्धी किंमत देऊन वस्तू बुक करायची आणि 7 ते 8 दिवसानंतर ती वस्तू तुम्हाला मिळेल असं भासवण्यात आलं। रिसोर्टमधील प्रतिष्ठित आणि व्यापारी या आमिषाला बळी पडलेत आणि ही फसवेगिरी करण्यासाठी त्यांनी काही पंटर सुद्धा इथे कामाला ठेवले होते। ट्रेडर्सचा मुख्य सूत्रधार स्वामीनाथन सुभैया शेट्टी हा आता पसार झालाय। या फसवणूक प्रकरणामध्ये आपल्या जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं अशा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम या प्रकरणाचा योग्य तपास करून आरोपीला अटक करतील का, नागरिकांना न्याय देतील का, की फसवणूक प्रकरणावरती नेहमीप्रमाणे पडदा पडतो तसा पडदा पडेल हे येणाऱ्या काही कालावधीमध्ये कळणार आहे। दिनांक 30/6/18 को प्राप्त तकरार के अनुसार पुलिस थाना रिसोड यहाँ पर गोल्डन ट्रेडर्स के संचालक स्वामीनाथन सुबैया शेट्टी इनके खिलाफ भादवी कलम 406 420 के तहत गुना दाखिल है और पुलिस अपनी छानबीन कर रही है। तपास के अनुसार जो आरोपी है उनका इलाहाबाद बैंक शाखा रिसोड यहाँ पर खाता दर्ज है। वो खाता के जो डॉक्यूमेंट है वो हमने प्राप्त किए हैं, उसके अनुसार उसकी तहकीकात चालू है। और जो गोल्डन ट्रेडर्स की दुकान था वहाँ पर जो उनका सामान था कुछ लोग वो खुद कानून तोड़कर लेके गए। मैं उन सब लोगों को अनुरोध करना चाहता हूँ कि उन्होंने जो जो चीज़ लेके गई वो थाने में जमा करें और कायदेशीर कार्रवाई के लिए सहकार्य करें। और मैं सभी लोगों को आह्वान करना चाहूँगा कि कोई भी कानून अपने हाथों में मत लें, पुलिस और शासन का सहकार्य करें। अगर आप ये नहीं करते हो, कानून का उल्लंघन करते हो, तो चाहे कोई भी हो उसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। प्रकाश आडे, C24 तास, वाशिम। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सलबतपूरकडे जाणाऱ्या रोडवरती पोलिसांनी पकडली दरोड्याच्या तयारीमध्ये असणारी टोळी, मुद्देमाल जप्त। आंबेगाव तालुक्यातील फुलवडे इथे औंदुबर घाटामध्ये कोसळली दरड, 3 दिवस उलटूनही कोणतीही उपाययोजना नाही। शेवगाव सहकारी संस्थेमधील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन। आणि बुलढाणा जिल्ह्यामधील शेगाव इथे उपकोषागार कार्यालय रामभरोसे, गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची शिवसेनेचे नगरसेवक शिंदे यांनी केली आहे मागणी। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।